बनवले ना. अरे वा 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 तुला लेटर बघायचं आहे ना? नको नको ते लेटर्स मला नाही वाचायचंय. ते पण तिनं युट्यूब वरून उचलून सगळे लिहिलेले आहेत. हे बघ, हे तुम्हाला दाखवते. एंट्री बघा, ह्याच्यामध्ये एंट्री बनवले मस्तपैकी. लेटर कोणासाठी आहे ते सगळं? कोणासाठी? हाऊस. हाऊस. अरे देवा. आणि असं ओपन करायचं, मग नंतर क्लोज करायचं, आणि ज्याला घर बघायचं आहे त्याने ते सगळं ओपन करून. अजून काय आहे? अच्छा, त्या ट्री मध्ये. अच्छा, म्हणजे त्या पॉट मध्ये पण तिनं लावलंय. र देवा. हे सगळं ती टाइम असला ना, तिला अभ्यास करायचा नाही आणि असलं काहीतरी लेटर फिटर बनवते आणि त्याला चिटकवते बघा. वा वा. पण दरवेळेस चिमू असं काहीतरी छान असं घर बनवत असते आणि तिला आवडतं. आणि असं आयफोन पण तिने बनवलाय. ती म्हणते मला म्हणते की तुम्ही आयफोन मला भले घेऊन नाही दिला, पण मी स्वतः आयफोन घेतलाय. कोण सांगितलं? हाच तर घेतला पेन. कोणता आयफोन आहे तो? हे ओप्पो. ओ माय गॉड, ओप्पो. नाही हा कोणचा तो? हा अरे पहिले तू अच्छी से विवो. चांगली राहा पहिले तू. तिनं एवढा वैताग दिला. दाखव बोट. अजून ते बोट सुजले. फक्त बोट दाखव. अजून ते बोट सुजलेलं आहे. अजून सुजले. आता परत उद्या जायचं ड्रेसिंग करायला. ड्रेसिंग काढली आम्ही. एवढा जी त्रास देते, नाटकं करते. तिला म्हटलं बाई तू चांगली राहा, फक्त चांगली राहा, बाकी सगळं आपण घेऊ. आणि छान छान असे घर बनवल्यानंतर नंतर म्हणत असते की आपलं घर कधी होणार. म्हटलं तू लहान आहे, लहानच राहा. हळूहळू मोठी हो, लवकर मोठी व्हायची गरज नाहीये, आहे की नाही? लय लय दमवते. जाऊ द्या. तिचा अगोदर दातातून पल्स होता, तर हातातून पल्स येतोय. ती बाई अशीच आम्हाला सतवत राहते. वाटत नाही कधी ती आरामात आणि शांतपणे आम्हाला राहू देईल ना, काय माहिती. बघूया. आणि 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 जे मला प्रश्न करतायत की तुला यूट्यूबवर काम करताना भीती वाटत नाही का, तुला लाज वाटत नाही का, तुला थोडंसं असं बेकार वाटत नाही का, तर त्यांच्यासाठी मला एकच म्हणणं आहे, यूट्यूब हे खरंच खूप चांगलं आहे. यूट्यूबवर काम करता करता लोकांची भीती गेली. कसं असतं ना, जेव्हा आपण मन ओतून काम करतो तेव्हा कोण काय बोलतंय ह्याच्याशी घेणं नसतं. सगळ्यात महत्त्वाचं निगेटिव्हिटी बाजूला होते. कोण काय बोलतं त्याशी घेणं नसतं. चार लोकांमध्ये बसल्यावर काय तुमचा तो उद्देश असतो टिंगलटवाळी, तो उद्देश संपतो. हा भले व्हिडिओ बघून लोक काही टिंगलटवाळी करतात, तो पॉईंट वेगळा आहे, ते करू द्या, कारण ती ह्या जगाची रीत आहे टिंगलटवाळी पॉईंट करणं. पण मी एवढं म्हणेन, जो स्ट्रेस आहे, जे टेन्शन आहे, जे दुःख आहे, हे यूट्यूबमुळेच कमी झालं आहे. आणि त्यासाठी मी यूट्यूबची खूप ऋणी आहे आणि खूप थँक्यू फॉर यूट्यूब, की यूट्यूबवर काम करता 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 दिवस कसा निघून जातो खरं तेच कळत नाही. टेन्शन भरपूर आहे, टेन्शन नाही असं नाही आहे, पण घरातली कामं उरकल्यानंतर आता यूट्यूबवर काय काम करायचं हा विचार सगळ्यात जास्त असतो. त्याच्यामुळे मला वाटतं टेन्शन बाजूला गेलं आहे, निगेटिव्हिटी बाजूला गेले, कोण काय बोलते काय नाही ते बाजूला गेले. आणि त्या चिमूचं एवढं टेन्शन आहे ना, त्यातसुद्धा एक रिलीफ असतो. ठीक आहे, तिला सगळं ओके केलं, तिचं औषध पाणी दिलं, म्हणजे ती खेळते, तिचा अभ्यास करते, त्यातनं बाजूला होतोय. कारण नेहमीच टेन्शन असतं की ही बाय कधी बरी होईल म्हणून. आता आमचा एप्रिल महिना सुट्टी नसते, आमचा अख्खा एप्रिल महिना हे दवाखान्याच्या वाऱ्या असतात, होय की नाही? गेल्या वर्षी आम्ही अख्खा एप्रिल आणि मेचा अर्धा महिना केमलाच होतो. आता पण ओरल बिरल चालू आहेत म्हणून जाणं होत नाहीये. पप्पाच्या फेऱ्या अजून वाडियाला चालूच आहे. आज तर पप्पा आमचा दिवसभर घरीच नाही आलेला आहे, तिच्यासाठीच फिरतोय, आहे की नाही? आता ओरल चालू आहे, मग एक्झाम चालू होणार, एक्झाम संपणार, मग आम्ही एप्रिल महिन्यापासून आम्ही कुठे जाणार? गावाला नाही, पिकनिकला नाही, कुठे नाही जाणार. आम्ही फक्त दवाखान्यात जाणार. वसईला कुठली जाते? वसईला जाणार. तर माझं एकच म्हणणं आहे, खूप जण म्हणजे जे जवळचे पण काही लोक आहेत ते विचारतात, अगं तू यूट्यूबवर काम करते, तुला कसं जमतं गं? कसं जमतं म्हणजे एवढे म्हणतात ना की एवढं काय आता फेस केलंय ना की
आता काही कुठल्या गोष्टीची भीती वाटत नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुठे काही वादविवाद होईल, कुठे ताण होईल या कुठे भांडण होईल या उद्देशाने मी कोणामध्ये जात सुद्धा नाही. फक्त ह्याच्यावर काम करते. तर ह्याच्यावर कोणी किती जरी वाईट बोललं तर तुमचं तुम्ही सांभाळून घ्या. एवढंच म्हणणं आहे मला. बाकी जे वाईट बोलतो त्यांच्याकरता, बाकी सगळं काही छान आहे. यूट्यूबमुळे डोकं शांत आहे, यूट्यूबमुळे. आणि चिमू आता बरी आहे ते तिच्या औषधामुळे. ओके. आणि चिमूचं सुद्धा लक्ष आहे यूट्यूबकडे, आहे का नाही? तर चला, तिला आता उद्या घेऊन जाणार, मी रडवणार आहे तिला आता. तिने काल पप्पा घरात असताना जेव्हा मी ड्रेसिंग करत होते तेव्हा तिने खूप नाटक केलं, खूप रडून धिंगाणा केला आणि असं दाखवलं की मला खूप त्रास होते. आज मी पुसून काढलं बोटाचं, तेव्हा का नाही रडली? लय लागली डोळ्यातून पाणी लय आलं. तिला बघते मी आता, कारण आता पण मला तिचं ड्रेसिंग वगैरे परत करायचंय, क्लीन करायचंय. तर चलो, भेटू पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय बाय. लाईक शेअर आणि सबस्क्राईब.